तर नमस्कार मंडळी सर्वांना, ओम साईराम, गुड मॉर्निंग। तर आज आहे 3 जानेवारी, म्हणजे आपल्या कोपरखेरणे गावात शिर्डीला जाणारी साई सेवक पदयात्रा मंडळाची पालखी आज प्रस्थान होणार आहे शिर्डीसाठी। तर आपण तिकडे जाणार आहोत आता पालखीला। आपल्याला वाजवायचं सुद्धा आहे, म्हणजे सुरसंगम कला सर्कल ब्रास बँड आज तिकडे वाजवणार सुद्धा आहे पालखीला। आणि आपल्या मित्राच्या घरातनंच पालखी निघते, तर आपण पालखीला सुद्धा जाणार आहोत। आणि कोपरखेरणे गावाची पालखी असल्यामुळे प्रत्येक ग्रामस्थ या पालखीमध्ये सहभागी होतो। तर चला जाऊया डायरेक्ट मंदिराजवळ गावात आणि बघूया पुढची तयारी काय आहे ते। भेटूया आता डायरेक्ट मंदिराजवळ। तर गाईज आता आपण पोहोचलोय साईबाबा मंदिराजवळ गावात। तर इकडे पण आज जंगी तयारी आहे। हा एक पायरो लावलाय, तो गोल फिरतो तो वाला। या साईडला रिक्षामध्ये पेपर ब्लास्ट आहे आणि इथे सर्वांची तयारी झालेली आहे। तशी सजावट आहे पूर्ण आणि इथं पब्लिक पण जमायला आले। आणि इकडे नानासक पण आहेत सगळेजण। इथं आपला कमलला नाही, प्रेमनाथ नाना आले, आम्हाला आज वाजवायचं आहे। तर इकडे सकाळच आपल्याला हिताक्षी भेटले, आता मंदिरात आले, खाली तयारी करत होती, रांगोळ्या काढत होती मगाशी। आणि इथं पालखी आपली सजलेली आहे आणि मागं मंदिर आणि पूर्ण अशी तयारी केलेली आहे आपली बाहेर जायला। सजवा पालुकीन बैसवा साईला सजवा, पालुकीन बैसवा साईला सजवा, पालुकीन बैसवा साईला सजवा, पालुकीन बैसवा। पालुकी खांद्यावरी मारा, पालुकी शिर्डीला चलवा, पालुकी खांद्यावरी मारा। तर इकडे आता सर्व पाहुणे मंडळी सुद्धा आलेली आहेत। आपली पालखी रेडी, हा आपला बाबाचा मंदिर। आणि आता थोड्याच वेळात आरती सुरू होईल आणि मग पालखीचा प्रस्थान होईल। तर चला बघू।
विठ्ठलाच्या भेटीला गावातल्या हनुमान मंदिरात भेट देऊन निघालेली आहे पुढे प्रस्थानासाठी. पालखी आता पोहोचली आपल्या गावदेवीच्या मंदिरात आणि आता फेरी मारून मंदिरात जाईल. आनंद गुरु साईनाथ महाराज की जय. तर हा आहे आपला गावदेवीचा मंदिर म्हणजे रांजणदेवीचं मंदिर. ही आपली गावदेवी आहे आणि आता इथं साईबाबाची पालखी आपल्या गावदेवीच्या भेटीला आलेली आहे. इथून भेट घेऊन पुढे निघणार पालखी. जय. आता पालखी गावदेवीच्या भेटीला आलेले आहे बाबाजी. गाईज आता आपण पोचलोय रणादेवी मातेच्या मंदिरात. सेक्टर 20ला आहे तो. आता बाबांची पालखी इथं देवीची भेट घेऊन आणि मग पुढे प्रस्थान होणार आणि आज मी घनसोलीपर्यंत चालत जाणार आहे. तर बघूया प्रवास कसा होतो घनसोलीपर्यंत. रणादेवी मातेच्या आणि साईबाबाच्या पालखीची भेट झालेली आहे. जय साई. तर आज युनिक पॉवर सोल्युशन तर्फे नाश्ता आहे इथं पालखीचा. तर इकडं पालखीचा राकेश दादाचा आहे. त्यांनी नाश्ता ठेवला सर्वांसाठी पालखीवाल्यांना. इथं सतीश दादा आहे तो पण नाश्ता वाढतोय आणि आपली इथं मंडळी आहे सर्व त्यांनी पूर्ण नाश्ता ठेवलेला आहे. तर नाश्त्याचे बॉक्स आहेत, पाणी आहे, सर्व आहे आणि इथं आपली पाहुणे मंडळी सुद्धा बसलेली आहे. आणि इथं आपला हर्षभाई, कुलदीप दादा आणि चिनू. कुलदीप दादाची जिम आहे आणि हाच तो हर्ष आणि चिनू यांच्या घरातले पालखी निघालेली आहे आणि चिनू शेट आहे आपला. तर पहिला हॉल्ट असेल घनसोलीला नाश्त्याचा. मी आणि हर्ष, चिनू आम्ही तिघजण तिथपर्यंत जाणार. तर फायनली आपली पालखी गावातनं निघालेली आता आणि शिर्डीकडे प्रस्थान झालेलं आहे आपल्या पालखीचं.
काही जस्ट आता पोचलो आपण घनसोलीला, जिथं पहिला नाश्त्याचा हॉल्ट आहे. तिथं येऊन जरा वेळ रेस्ट होईल आणि मग पुढचा प्रवास चालू होईल तो खारीगावचा. खारीगावला जेवणाचा स्पॉट असतो तिथे. आता आपण आलो आहे घनसोलीला आणि इकडे आता शिटी वाजलेली आहे आणि नाश्त्याचा हॉल्ट होता तो टाईम संपलेला आहे आणि आता पालखी पुढे प्रस्थान करतात. तर झेंडे निघालेले आहेत, आता पालखीसुद्धा निघेल. तर आपली पालखी आता निघालेली आहे घनसोलीवरून पुढे खारीगावकडे आणि आपण इथंच थांबणार होतो आता. तर आता पालखी प्रस्थान झालेली आहे घनसोलीवरनं पुढे आणि आता आपण इथंच स्टॉप करणार आहोत, कारण काम आहे म्हणून मला इथूनच जायला लागेल, नंतर आम्ही खारीगावपर्यंत जायचो. तर आता झालं एवढं. आपलं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम.